नमस्कार. बघा, तुम्ही जर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघितला आणि ऍक्शन घेतली तर तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. फक्त माझ्या मेंटॉरशिप मध्ये मी ज्या ट्रेनिंग्स घेते आणि ज्या गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करायला लावते त्याचा तुम्ही 100% फॉलो केलं तर तुम्हीही असेच रिझल्ट क्रिएट करू शकता. रिझल्ट लाईक सिंगल डे 10,000, 20,000, 40,000, एका वीकचे 1 लाख आणि मंथचे 2 लाख प्लस. दिस काइंड ऑफ क्रेझी रिझल्ट आय हॅव क्रिएटेड. नॉट जस्ट मी, माझ्या टीमनी पण असे रिझल्ट क्रिएट केलेले आहेत. तर मी तुमचा डाऊट क्लिअर करून देते. खरंच अकाउंट मध्ये पैसे क्रेडिट होते का? सो ॲज यू कॅन एबल टू सी, ही जी रिअल अमाऊंट गेट्स क्रेडिटेड इन माय बँक अकाउंट. ओके, अँड हा माझा कोटक अप्लिकेशन आहे. प्लस मला बँक कडून जो आहे तो मेल पण रिसीव्ह झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता बिझगुरुकुल. अँड जे आहे 1,20,533. डेट आहे 25 जून. डेट आहे 25 जून. 1,20,533. सो रिअल अमाऊंट गेट्स क्रेडिटेड इन माय बँक अकाउंट. सो हाय, दिस इज श्रुती. मी तुम्हाला माझी जर्नी शॉर्ट मध्ये सांगणार आहे. मी एक हाऊसवाईफ आहे आणि मला एक मुलगी पण आहे आणि मी फुल टाइम होम मेकर आहे. माझं ज्यावेळेस इंजिनिअरिंग झालं त्यानंतर मी ॲज अ लेक्चरर म्हणून जॉब करायची आणि तेव्हा माझी सॅलरी फक्त 15,000 होती. लग्नानंतर घर आणि मुलगी याच्यामध्येच मी गुंतून गेली आणि मी माझा जॉब कंटिन्यू नाही करू शकली. सो मुलगी जशी जशी मोठी व्हायला लागली त्यानंतर मला असं जाणवायला लागलं की मला माझं करिअर रिस्टार्ट करायला पाहिजे. बट मी बाहेर जाऊन जॉब नव्हती करू शकत कारण घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्यावर होत्या. सो मी सोशल मीडियावर अशाच अपॉर्च्युनिटीच्या शोधात होती जी मला घरी बसून वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी बद्दल काहीतरी मी घरी बसून अर्न करू शकेल. सो मला मिळाली ही अपॉर्च्युनिटी, दॅट इज बिझगुरुकुल, आणि इट्स अ ब्लेसिंग फॉर मी. जेव्हा मला बिझगुरुकुलच्या अपॉर्च्युनिटी बद्दल माहिती पडले मी पूर्ण इन्फॉर्मेशन काढली आणि मी लगेच एनरोल केले. आणि ज्यावेळेस मी एनरोल केले त्यावेळेस मी फायनान्स मास्टरी बंडल मध्ये एनरोल केले होते. बट रिसेंटली बिझगुरुकुलने बिझनेस मास्टरी मध्ये अपग्रेड केलं. सो विदिन अ 2 आवर मी माझा जो बंडल आहे तो अपग्रेड केला. नेक्स्ट मी तुम्हाला बिझनेस मास्टरी बंडलचे बेनिफिट्स तर सांगणारच आहे. बिझगुरुकुल मध्ये एनरोल केल्यानंतर मी इन्स्टंटली माझा लर्निंग पार्ट स्टार्ट केला आणि मी इथनं स्किल शिकली. मी कोणते कोणते स्किल शिकली आणि कोर्सेस शिकले त्याचे सगळे सर्टिफिकेट्स मी स्क्रीनवर लावलेले आहे की तुम्हाला कोणता डाऊट नसायला हवा. आणि याच्याशिवाय बिझगुरुकुल आम्हाला नॅशनल ट्रिप्स, इंटरनॅशनल ट्रिप्स, BBM मीट्स, बूट कॅम्प्स अशा 5 स्टार लक्झरी स्टेज पण बिझगुरुकुल आम्हाला प्रोव्हाइड करते. बिझगुरुकुलच्या अर्निंग मधून मी स्वतःसाठी iPhone 13 घेतला. माझ्या मुलीची छोटी मोठी शॉपिंग मीच करते. हस्बंडला पण कधी कधी फायनान्शियली सपोर्ट करते. माझ्या फॅमिलीला गिफ्ट्स, ट्रॅव्हल्स, जेही मी माझ्या फॅमिलीसाठी करू शकते त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या फॅमिलीसाठी करते. आणि चला, हे तर झालं सगळं मी काय करते. आता मी तुम्हाला रिअल पिक्चर कडे घेऊ. बघा, पैसा कमवायसाठी तुमच्याजवळ स्किल्स असणं खूप जरुरी आहे. जर तुमच्याजवळ स्किल्स नसेल ना तर तुमच्या डिग्रीची पण मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नाहीये. सो तुम्हाला कोणी जॉब पण नाही देणार. आणि मग फ्रीलान्सर आणि एंटरप्रेनर बनायचं स्वप्न तर तुम्ही सोडूनच. आता तुमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न हा असेल की मला स्किल्स कोण शिकवणार, मला गाईड कोण करणार, मला पैसा कमवणं कसा शिकवणार, ते इम्प्लिमेंट कसं करणार, मला ट्रेनिंग्स कोण प्रोव्हाइड करणार, प्रॉपर एन्व्हायरमेंट कसं देणार. सो बिझगुरुकुल आहे ना, मी तुम्हाला बिझगुरुकुल प्लॅटफॉर्म बद्दल सगळी इन्फॉर्मेशन तर दिलीच आहे आणि माझं बँक प्रूफ दाखवून तुम्हाला ही पण गोष्ट प्रूफ केली आहे की कंपनी खरंच लिगल आहे. ठीक आहे, याच्यानंतरही तुमच्या डोक्यामध्ये थोडासा डाऊट असेल की कंपनी खरंच लिगल आहे, फेक आहे की नाही आहे, तर मी तुम्हाला कंपनीचे लिगल प्रूफ्स दाखवते. बिझगुरुकुलला आतापर्यंत 6 वर्ष झालेले आहे. बिझगुरुकुल सोबत मोठे मोठे नाव पण अटॅच आहेत, लाईक शार्क मिस्टर रितेश अग्रवाल हु इज द ओनर ऑफ ओयो, अँड मनीष पांडे हु इज द मेंटर ऑफ राज शमानी, अंकुर वारिकू हु इज अन इंडियन एंटरप्रेन्योर, कॉन्टेंट क्रिएटर अँड बेस्ट सेलिंग ऑथर, जितेंद्र चौधरी नोन ॲट जितू IG कोच. असे मोठ्या मोठ्या पर्सनॅलिटीज आल्या आहेत जे स्वतः बिझगुरुकुलच्या स्टुडंटला गाईड करतात. आतापर्यंत मी कंपनीसोबत 2 नॅशनल ट्रिप्स पण करून आलेली आहे. माझी पहिली जी नॅशनल ट्रिप होती ती होती शिमला आणि नेक्स्ट जी होती ती जिम कॉर्बेट होती. आणि तिथे जी हॉस्पिटॅलिटी प्रोव्हाइड केली होती म्हणजे ती इट्स आउटस्टँडिंग. म्हणजे तुम्हाला इतक्या छान लक्झरी, इतक्या सगळ्या फॅसिलिटीज कंपनीच प्रोव्हाइड करते अँड दॅट वॉज अ फुल्ली स्पॉन्सर्ड. मला याच्याशिवाय कंपनीकडून, कंपनीचे जे फाउंडर आहे त्यांच्याकडनं मला 500+ वुमन्सला ऍज अ फ्रीलान्सिंग वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटीसाठी गाईड केल्याबद्दल मला अवॉर्ड्स पण मिळालेले आहे. सो तुम्ही विचार करू शकता, तुम्ही ज्यावेळेस इथे एनरोल करता तुम्ही एका एक्सपिरियन्स ट्रेनरच्या अंडरमध्ये एनरोल करता जो स्वतःचं नॉलेज, स्वतःचे स्किल्स तुम्हाला एकदम प्रॉपर गाईड आणि शिकवते.
नाउ व्हॉट इज बिझ गुरुकुल आणि तुम्ही इथून कशी अर्निंग करू शकता. बेसिकली बिझ गुरुकुल एक ई लर्निंग कंपनी आहे जिथे तुम्ही स्किल शिकू शकता. याच स्किल्सला शिकून इम्प्लिमेंट करून याच प्लॅटफॉर्मवरून तुम्ही पैसा कमावू शकता. तुम्हाला कुठे बाहेर जायची पण गरज नाहीये. आता तुमच्या मनात एक क्वेश्चन तर येतच असेल की काम काय करायचे आहे, पैसा कसा अर्न करू शकतो, एक्झॅक्टली आम्हाला काय करायचे आहे. सो आता बिझ गुरुकुल मधून अर्निंग करायचे तुमच्याजवळ मल्टिपल वेज आहे. मी तुमच्या समोर वन बाय वन सगळे वेज एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. त्याच्यातला फर्स्ट वे आहे फ्रीलान्सिंग. ठीक आहे. फ्रीलान्सिंग काय आहे. फ्रीलान्सिंग करायसाठी तुम्हाला ना प्रॉपर गॅजेटची गरज पडत ना तुम्हाला फुल टाइम काम करावं लागत. तुम्ही बिझ गुरुकुल मधून स्किल शिकता. स्किल्स लाईक तुम्हाला बिझ गुरुकुल मधून शिकायला स्किल्स आहे कंटेंट रायटिंग, कॉपी रायटिंग, डिजिटल मार्केटिंग, गुगल ऍड, फेसबुक ऍड, इंस्टाग्राम ऍड्स. याच्या थ्रू तुम्ही अर्निंग करू शकता. म्हणजे तुम्ही क्लायंटसाठी ह्या गोष्टी करा आणि क्लायंट तुम्हाला याच्यासाठी पे करेल. याला म्हणतात फ्रीलान्सिंग. फॉर एक्झाम्पल तुम्हाला FB ऍड्स आणि गुगल ऍड्स खूप छान रन करता आल्या आणि तुम्ही बिझ गुरुकुल मधून शिकले आणि तुम्ही इथून सर्टिफाईड पण झालेत. आता तुम्ही कोणत्या पर्टिक्युलर क्लायंट सोबत काम करू शकता. तुम्ही त्यांच्यासाठी FB ऍड्स रन करा, गुगल ऍड्स रन करा. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काम कराल तर तो क्लायंट तुम्हाला पे करेल. असे तुम्ही फ्रीलान्सिंग थ्रू अर्निंग करू शकता. फ्रीलान्सिंग साठी तुम्हाला इथे मिळतात 46+ फ्रीलान्सिंग स्किल्स बिझनेस मास्टरी बंडल मध्ये. माझी स्वतःची एक स्टुडंट आहे जी बिझनेस मास्टरी बंडल मध्ये एनरोल्ड आहे आणि तिने आतापर्यंत 3 फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट क्रॅक केलेले आहे. पहिला फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट जो आहे ती जे आहे सोशल मीडिया हँडल करून देते 2 क्लायंट्सचे आणि प्रत्येक क्लायंट तिला 20,000 पे करतो आणि ते तिचे रेग्युलर क्लायंट्स आहे. म्हणजे मंथली ती 40,000 रुपीज त्याच्यातनं अर्न करते. सेकंड इन्कम सोर्स तिने जनरेट केलेला आहे. सेकंड आहे तिने स्टॉक मार्केटिंग करते. ती इथला जो स्टॉक मार्केटिंगचा स्किल आहे, इथला जो स्टॉक मार्केटिंगचा कोर्स आहे तो लर्न करून ती स्टॉक मार्केटिंग पण करते. तुम्ही स्क्रीनवर रिझल्ट बघू शकता. त्याच्याशिवाय ती अफिलिएट मार्केटिंग करते. अफिलिएट मार्केटिंग मध्येही ती खूप चांगली अर्निंग करत आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिला जॉब पण मिळालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने बिझनेस मास्टरी मधले जे स्किल्स आहे ते शिकूनच तिने जनरेट केलेले आहे आणि दॅट टू अंडर माय मेंटॉरशिप. सो ते त्याच्यामध्ये लर्निंगवर फोकस करायचं आहे. लर्निंग करून आपण चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकतो हे होतं. तर त्यामध्ये मी त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊन एनरोल केलं. एनरोल केल्यानंतर मी बिझनेस मास्टरीमधून स्टार्ट केलं. एनरोल केल्यानंतर मी लर्निंग स्टार्ट केली. मला ऑलरेडी बँकिंग फील्ड असल्यामुळे शेअर मार्केटचं चांगल्या पद्धतीने नॉलेज होतं. थोडंसं अपडेट केलं तर मला शेअर मार्केटमध्ये तो कोर्स कंप्लीट केला. कॉन्टेंट क्रिएशन शिकले, मी एडिटिंग शिकलेले आहेत आणि आता मला चांगल्या पद्धतीने ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा जमायला लागले. सगळं बिकॉज ऑफ झालं आहे ते फक्त श्रुती मॅममुळे. श्रुती मॅमने प्रत्येक वेळेस मला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलेलं आहे. त्यांच्या ट्रेनिंग्स मी अटेंड केलेले आहे. एक ट्रेनिंगसुद्धा मिस केलेली नाही आणि वर्किंग प्रोफेशनलसाठी त्या खास करून सॅटर्डे संडे ट्रेनिंग्स घ्यायच्या. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी आम्हाला पॉसिबल झाल्या आणि त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्या प्रत्येक मेसेजला त्यांनी रिप्लाय केलेला आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांना विचारलं की मॅम मला हे जमत नाही, कसं करू, काय करू, त्यांनी मला गाईड केलेलं आहे. सो श्रुती मॅमच्या मेंटरशिपमुळे मी आज इथे आहे की मी माझा जॉब सोडून माझ्या मुलीकडे लक्ष देण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि मी फुल टाईम आता मदर आणि फुल टाईम बिझ गुरुकुलमध्येच काम करणार आहे. माझ्यासाठी श्रुती मॅम एक ब्लेसिंग म्हणून आलेले आहे माझ्या लाईफमध्ये. त्यांच्यामुळे मी माझ्या मुलीसोबत टाईम स्पेंड करू शकते आणि मागच्या 2 महिन्यामध्येच मी ॲफिलिएट मार्केटिंग चालू केल्यामुळे माझं 2 महिन्याचं जे इन्कम आहे ते 31,000 रुपीज आहे आणि आता मला कॉन्टेंट क्रिएशनमुळेच इंस्टाग्राम माझं मॉनिटाईज झाले. फ्रीलान्सरसाठी इथे सेपरेट फ्रीलान्सर कम्युनिटी आहे जिथे तुम्हाला फ्रीलान्सिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि वेगळे एक्सपर्ट्स येतात. म्हणजे ज्याला डिजिटल मार्केटिंगचा एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स ट्रेनर तुम्हाला शिकवेल. त्याच्या व्यतिरिक्त आयुष माथुर वगैरे अशा ज्या आहे ट्रेनर्स ज्यांना हायली एक्सपिरियन्स आहे इन फ्रीलान्सिंग ते लोक येऊन तुम्हाला गाईड करतात. त्याच्या व्यतिरिक्त Q&A पण होतं. म्हणजे तुम्हाला काहीही क्वेरीज असल्या रिगार्डिंग फ्रीलान्सिंग, कसं स्टार्ट करायचं, कसे क्लायंट्स जनरेट करायचे, कसं पहिलं क्लायंट डिस्कशन करायचं, सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या लाईव्ह Q&A मध्ये तुम्हाला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त हे जे सेशन्स आहे तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण मिळते. म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं की मला अजून पुन्हा बघायचं आहे, इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी खूप जास्त कामी येतात. आणि तुम्हाला इथे मिळतं करिअरचं पेज. तुम्ही इथूनच स्किल शिका, इथूनच स्किल शिकून तुम्ही इथेच अप्लाय करू शकता. म्हणजे जसं तुमचं Naukri.com आहे, लिंक्डइन आहे, तर त्याच्यावर जसं तुम्ही अप्लाय करता सो सेम हिअर तुम्हाला करिअरचं पेज मिळते. जसं आपल्या कॉलेजमध्ये कॅम्पस येतात, कॅम्पसमध्ये ते लोक तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग टू युअर एलिजिबिलिटी तुम्हाला सिलेक्ट करता. सो सेम हिअर इथे करिअरचं पेज आहे जिथे तुम्ही फ्रीलान्सिंग क्लायंटसाठी जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त लिंक्डइन वरून क्लायंट कसे जनरेट करायचे याच्याही तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाते. Freelancer.com, Fiverr, Binance या सगळ्या फ्रीलान्सिंग साइट्स आहे, याच्या रिलेटेड सगळ्या ट्रेनिंग तुम्हाला बिझ फ्रीलान्स कम्युनिटीमध्ये मिळतात आणि त्याच्या रेकॉर्डिंग्स पण तुम्हाला मिळतात. सो जर तुम्हाला फ्रीलान्सिंग मध्ये जर पूर्ण करिअर बनवायचं असेल सो दिस इज द बेस्ट वे ऑफ अर्निंग. फ्रीलान्सिंग करायचे काय फायदे आहेत तेही मी तुम्हाला सांगून देते.
देते. या पर्टिक्युलर स्किल्स पासून तुम्हाला सगळ्या कोर्सेसचे सेपरेट सर्टिफिकेट्स मिळतात. याशिवाय तुमचे लाईव्ह ट्रेनिंग सेशन्स पण होतात. फ्रीलान्सिंग साठी इव्हन ऑफलाईन वर्कशॉप्स पण कंडक्ट केले जातात. फ्रीलान्सिंग स्टुडंटसाठी सेपरेटली तुम्ही ब्लॉग्स पासून पण शिकू शकता, जे तुमच्या डॅशबोर्डवर अवेलेबल आहेत. फ्रीलान्सिंग साठी आणि कोर्सेस पासून अर्निंग करण्यासाठी एक सेपरेट लर्नर्स कम्युनिटी पण आहे, जिथे तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर विचारू शकता रिलेटेड टू कोर्सेस. तुम्हाला काहीही डाऊट आला तर त्याची कम्युनिटीमध्ये तुम्ही विचारू शकता. तिथे तुम्हाला सोल्युशन मिळून जाते. कोर्सेसची ड्युरेशन काय आहे, टायमिंग काय आहे, तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस मिळतो सगळ्या गोष्टीचा. जेव्हा तुमची एनरोल करता तेव्हा तुम्ही बेसिक ट्रेनिंग होते 5 to 7 डेजची. त्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंटेशन पार्टवर जातात, जिथे तुम्ही क्लायंटसाठी काम करता आणि तुम्ही इन्कम जनरेट करणं स्टार्ट करू शकता. सो अराउंड मॅक्स टू मॅक्स 15 to 30 डेज घेतात तुमची ही फर्स्ट इन्कम जनरेट करायला, गोष्टी शिकून इम्प्लिमेंट करून अर्निंग करायला. फ्रीलान्सिंगसाठी क्लायंट्स कुठून येणार, कसे तुम्ही त्यांच्यासाठी काम करणार, हे सगळे आमच्या पॅकेजमध्ये कवर्ड आहे. आणि जर हे सगळं करून तुम्हाला पैसे कमवायचे आहे तर आमच्यासाठी बेस्ट पॅकेज आहे हा बिझनेस मास्टरी बंडल. आता बघा, तुम्हाला एवढं सगळं नाही करायचे आहे, तुम्हाला फ्रीलान्सिंग नाही करायची आहे, तर एक खूप इझी ऑप्शन आहे इथे अर्निंग करायचा, आणि जो आहे एफिलिएट मार्केट. नाउ व्हॉट इज एफिलिएट मार्केटिंग? तर बघा, तुम्ही जेव्हा सोशल मीडिया स्क्रोल करता मोठे मोठे इन्फ्लुएन्सर्स ऍड करतात. म्हणजे जर सपोज आता अनुष्का शर्मा प्युमाची ऍड करते, ठीक आहे, तर ती प्युमाचे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रमोट करत आहे. जेव्हा तुम्ही बिझगुरुकुलमध्ये एनरोल करता तर तुमच्यासाठी एफिलिएट मार्केटिंग हा फ्री ऑफ कॉस्ट ऑप्शन मिळतो. तुम्ही बिझगुरुकुलचे जे कोर्सेस आहे ते प्रमोट करू शकता. आणि कोर्सेस प्रमोट करताना जर समजा तुम्ही कोणी आणि तुम्हाला एक युनिक कुपन कोड प्रोव्हाइड केला जातो, जो फक्त तुमचा असतो ज्यावेळेस तुम्ही एनरोल करता. आणि जर कोणी तुमच्या कुपन कोड थ्रू एनरोल करते तर कंपनी तुम्हाला 50% ऑन कमिशन बेसिस पर्यंत मध्ये पे करते. ओके, फॉर एक्झाम्पल बिझनेस मास्टरीचा जो कॉस्ट आहे तो आहे 27,000 रुपीज, आणि कोणी तुमचा कुपन कोडनी एनरोल करते तर कंपनी तुम्हाला 14,500 पे करतो. आहे ना, म्हणजे खूप इझी आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी हे कसं करणार, मला तर ही गोष्ट नाही येत. सो डोंट वरी, तुम्हाला इथे ट्रेनिंग प्रोव्हाइड केला जाते. स्पेशली फॉर द बिगिनर गाईड ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाते. लाईव्ह रेकॉर्डेड दोनही तुमच्या डॅशबोर्डवर अवेलेबल होऊन जातात, म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग कधीही बघू शकता. आणि ही जी ट्रेनिंग आहे ही फक्त बेसिक 10 डेजची ट्रेनिंग आहे. ती ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर यू आर गुड टू गो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्लस पॉईंट मिळतो. माझे जे स्वतःचे सेशन्स आहे ते सेशन्स होतात. माझे सेशन मी अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स, माय गायडन्स, मी काय केलं, मी कोणत्या चुका केल्या ज्या तुम्ही नाही करायला पाहिजे, तर म्हणून तुमचे जे रिझल्ट आहे ते लवकर येण्यात खूप जास्त हेल्प होते. म्हणूनच माझे जे स्टुडंट्स आहे असे रिझल्ट जनरेट करत आहे अंडर माय मेंटॉरशिप. आता तुमचा हा क्वेश्चन असेल की मी हे कसं करू, मला हे कसं कळेल, तर कंपनी तुम्हाला याच्यासाठी एकदम प्रॉपर ट्रेनिंग्स देते. बीज गुरुकुलमध्ये 4 to 5 लाईव्ह सेशन्स होतात. इन केस तुम्ही लाईव्ह सेशन मिस करता तर तुम्हाला ते तुमच्या डॅशबोर्डवर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण अवेलेबल होऊन जाते. याच्याशिवाय लास्ट 4 वर्षापासून जितक्या सगळ्या ट्रेनिंग झाल्या त्या सगळ्या तुमच्या डॅशबोर्डवर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या फ्लेक्झिबल आवर्स मध्ये बघू शकता. याच्याशिवाय माझे मेंटॉरशिप सेशन्स पण होतात, ज्याच्यात मी एकदम प्रॉपरली माझ्या स्टुडंट्सला गाईड करते की मी इतके छान रिझल्ट फक्त माझ्या कम्फर्ट झोन मधून कसे अर्न केले आहे. सो एफिलिएट मार्केटिंग पण हा एक बेस्ट वे आहे तुम्हाला मल्टिपल अर्निंग अपॉर्च्युनिटीज क्रिएट करायचा. नाउ तुमचा नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की तुम्हाला बिझगुरुकुलमध्ये कोणत्या पॅकेज पासून स्टार्ट करायला पाहिजे. सो वन अँड ओनली आणि बेस्ट पॅकेज आहे बिझनेस मास्टरी बंडल. का बरं बिझनेस मास्टरी बंडल? ज्यावेळेस तुम्ही बिझनेस मास्टरी बंडल मध्ये एनरोल करतात तर तुम्हाला 46 प्लस फ्रीलान्सिंग स्किल्सचे ऍक्सेस मिळतात. त्याच्यासोबत तुम्हाला फायनान्स मास्टरी सारखा जो मोठा हायली पॅकेज आहे तोही फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. आता तुम्ही त्याच्या थ्रू कोणत्या प्रकारे अर्निंग जनरेट करू शकता. पहिली वे ऑफ अर्निंग आहे तुम्ही इंटर्नशिप करू शकता, तुम्ही जॉब करू शकता, तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. 46 प्लस फ्रीलान्सिंग स्किल्स आहेत. 46 वेज तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, ब्रँड कोलॅबोरेशन करू शकता. याच्याशिवाय तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करू शकता. हे जे वेज आहे हे तुम्ही बिझनेस मास्टरी बंडल मध्ये करू शकता. याच्या व्यतिरिक्त बिझनेस मास्टरी मध्ये अजून तुम्हाला ऍड ऑन मिळते, जसं यूजीसी कॉन्टेंट क्रिएशन आहे. तुम्ही ऍज अ यूजीसी क्रिएटर म्हणूनही जनरेट करू शकता इन्कम. ड्रॉप शिपिंग आहे, अमेझॉन FBA, प्रिंट ऑन डिमांड आहे. हे जे स्मॉल बिझनेस ओनर्सला या गोष्टीची खूप जास्त गरज आहे. या गोष्टीतून तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. याचा एक्झॅक्ट रोडमॅप काय करायचं, कसं करायचं, कोर्सेस मध्ये एकदम प्रॉपर A to Z तुम्हाला मॉनिटायझेशन शिकवलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कॅनवा सारखे जे मोठे हायली डिमांडिंग स्किल्स आहे ते तुम्हाला बिझनेस मास्टरी बंडल मध्ये मिळतात. आता मी या बंडल मधनं कसे माझे इन्कम सोर्सेस जनरेट केलेले आहे. स्टार्टिंग मी एफिलिएट मार्केटिंग पासून केलेली होती. एफिलिएट मार्केटिंग मध्ये मी आतापर्यंत मोर दॅन 25 लाख प्लस ची अर्निंग जनरेट केलेली आहे. हा माझा वन सोर्स ऑफ इन्कम आहे. सेकंड सोर्स ऑफ इन्कम आहे मी युट्यूबवर कॉन्टेंट क्रिएशन करते. युट्यूब मॉनिटायझेशन थ्रू ही मला अर्निंग जनरेट होते. त्याच्या व्यतिरिक्त कॉन्टेंट रायटिंग, कॉपी रायटिंग हे मी
शिकलेली आहे. सो लोकांना जस्ट मेंटॉरशिप देण्याचे मी 10,000 रुपीज चार्ज करते. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ना फ्रीलान्सर्स आहे त्या लोकांना मी शिकवते. हे जे सगळे आहे हे सगळे माझे अर्निंग सोर्सेस आहेत जे मी बिझनेस मास्टरी बंडल मधनं एक्सप्लोर केलेले आहे. आणि तुम्हाला बिझनेस मास्टरी मध्ये तर अजून 46 स्किल्स मिळतात. 46 स्किल्स मधून तुम्ही मोर दॅन 60 to 70 प्लस अर्निंग ऑप्शन्स एक्सप्लोर करू शकता. म्हणजे तुम्हाला एकही भीती नाही, अरे मला हा नाही जमला तर हा जमेल, तू नाही जमला तू नाही. सो जे आहे ना एक भीती असते की मी खरंच अर्निंग करू शकेल का, मी खरंच तुमच्यासाठी ग्रो करू शकेल का. कारण डेफिनेटली यू विल ग्रो, कारण तुमच्याजवळ इथे इतके सगळे मल्टिपल अर्निंग ऑप्शन्स आहेत. तर कोणत्या कोणत्या मार्गाने तुम्ही अर्निंग तर डेफिनेटली जनरेट करता. बघा, बिझनेस मास्टरी मध्ये एनरोल करण्याचे अजून मी तुम्हाला 2 to 3 बेनिफिट सांगून देते. ज्यावेळेस तुम्ही बिझनेस मास्टरी बंडल मध्ये एनरोल करता तर इन फ्युचर जेही ऍडव्हान्स असतात, जेही गोष्टी ऍड होतात त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. तर तुम्ही ऑलरेडी एका मोठ्या बंडल मध्ये एनरोल्ड आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जसं आपल्या घरी फ्रीज घेतो, टीव्ही घेतो, कोणतंही इक्विपमेंट घेतो, तर आपण बघतो तो लॉंग टर्म किती लॉंग टर्म चालेल, कारण आपल्याला ती गोष्ट लॉंग टर्म आपल्याला युज करायची असते. सो सेम हिअर, जर तुम्हाला तुमचं जे करिअर आहे लॉंग टर्म बघायचं आहे, तुम्ही तुमचं एकदम ब्राईट फ्युचर बघत आहे, सो तुम्हाला बिझनेस मास्टरी बंडल मध्ये तितके सगळं पोटेन्शियल आहे ज्याच्या थ्रू तुम्ही एकदम लॉंग टर्म तुमची ग्रोथ एकदम पॉसिबल आहे. म्हणून बिझनेस मास्टरी इज द बेस्ट चॉईस एव्हर. अजून बिझनेस मास्टरी बंडल मध्ये तुम्हाला अजून 3 मल्टिपल अर्निंग अपॉर्च्युनिटीज मिळतात. दॅट इज ड्रॉप शिपिंग, अमेझॉन FBA आणि प्रिंट ऑन डिमांड. तर मी तुम्हाला स्मॉल मध्ये एक्सप्लेन करून सांगते ड्रॉप शिपिंग काय आहे. ड्रॉप शिपिंग असा ऑप्शन आहे ज्याच्यात प्रॉडक्ट पण तुमचा नाहीये आणि काही नाही, तुम्ही जस्ट एक बिझनेस करता, एक मार्केटिंग करता. शॉपिफायवर तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करता आणि तुम्हाला माहितीये की हा प्रॉडक्ट आता ट्रेंडिंग आहे, तर तो जस्ट तुम्ही तुमच्या स्टोअरमध्ये ऑर्डर केला, ऍड केला आणि कोणी कस्टमरनी त्याला ऑर्डर केलं, तर तुम्ही जस्ट कंपनीला नोटिफाय करता की हा कस्टमर याच्यात इंटरेस्टेड आहे आणि तुम्ही त्यांना ऑर्डर प्लेस करून द्या. झालं. आणि तुम्ही जस्ट याच्यात एक बिझनेस मिडल पर्सन म्हणून काम करता. सो कंपनी तुम्हाला त्याचा पे करते कारण तो ऑर्डर तुमच्या साईटवरून झाला. दिस इज ड्रॉप शिपिंग. ड्रॉप शिपिंग थ्रू लोक महिन्याचे 30,000 to 1.5 लाख रुपयापर्यंत अर्न करतात. तुम्ही हे गुगलवर पण चेक करू शकता, डिमांड ऑफ ड्रॉप शिपिंग. बघा, ड्रॉप शिपिंग मध्ये तुम्ही काय केलं, फक्त तुमच्या स्टोअरमध्ये एक प्रोडक्ट ऍड केला, त्याची मार्केटिंग केली, तुम्ही काहीच नाही केलं, प्रोडक्टही दुसऱ्यांचा आहे, तुमच्या जर स्टोअरवरून ऑर्डर झाला, कंपनी तुम्हाला पे करत आहे. दिस इज ड्रॉप शिपिंग. आणि याची जी सगळी प्रॉपर ट्रेनिंग्स आहे, गाईडलाईन्स आहेत, सगळं तुम्हाला बिझगुरुकुल प्रोव्हाइड करते. नेक्स्ट अर्निंग ऑप्शन आहे प्रिंट ऑन डिमांड. आता प्रिंट ऑन डिमांड काय आहे, तुमची जस्ट एक क्रिएटिव्ह आयडिया तुम्ही साईटवर टाकली आणि त्याची जर डिमांड आहे तर तुम्ही जस्ट प्रिंटिंग कंपनीला ऑर्डर देताय की तुम्हाला हे प्रिंट करायचं आणि शिप करायचं आहे. ते सगळं काम कंपनी करेल आणि जस्ट तुमच्या स्टोअरवरून ऑर्डर झालं तर पैसे तुम्हाला मिळेल. फॉर एक्झाम्पल, मध्ये अपना टाइम आएगा वाली टी शर्ट जी होती ती खूप बूम मध्ये होती. सेम हिअर, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फक्त तुमची क्रिएटिव्ह आयडिया साईटवर अपलोड करायची आहे आणि जस्ट झाला. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. प्रिंट ऑन डिमांड या बिझनेस थ्रू पण इंडियामध्ये खूप पैसा कमावला आहे आणि हा कोर्स नितीश तिवारीने डिझाईन केला आहे, ज्याने तुम्हाला 0 to 1 पर्यंत सगळं शिकवलं आहे. लास्ट आहे अमेझॉन FBA. अमेझॉन FBA मीन्स तुम्हाला माहिती आहे सगळे प्रोडक्ट्स अमेझॉनवर अवेलेबल नसतात. फक्त तुम्ही तुमचा प्रोडक्ट तिथे टाकला आणि कोणी परचेस केला तर अमेझॉन तुमच्याकडून प्रोडक्ट घेईल आणि डिलिव्हर करेल. आता तुम्हाला इथे मार्केट प्लेसचं पण टेन्शन नाहीये. हा कोर्स पण बिझनेस मास्टरी बंडल मध्ये इन्क्लुडेड आहे, जिथे 0 पासून शिकवलं आहे. बघा, तुमचे ही मोठे स्वप्न आहे, तुम्हाला तुमच्या फॅमिलीला फायनान्शियली सपोर्ट करायचा आहे आणि तुम्हालाही एक इंडिपेंडंट पर्सन बनायचं आहे, स्वतःचे मोठे मोठे स्वप्न पूर्ण करायचे आहे, तर डोळे बंद करून तुम्ही बिझनेस मास्टरी बंडल मध्ये एनरोल करा. तुम्ही पण माझ्या टीम सारखे ग्रो करू शकता. बघा, बिझगुरुकुल मध्ये बिझनेस मास्टरी बंडल शिवाय अजून बंडल्स आहे, लाईक फायनान्स मास्टरी आहे, इन्फ्लुएन्स मास्टरी आहे, ट्रॅफिक मास्टरी आहे, ब्रँडिंग मास्टरी आहे. तुम्ही या बंडल मध्ये पण एनरोल करू शकता. म्हणजे जसा कधी कोणाचा मनी इश्यू असतो की त्यांच्याजवळ नाही राहत तेवढे पैसे ऍट अ टाइम एनरोल करायला, तर तुम्ही कमी पॅकेज मध्ये एनरोल करू शकता. मग तुमची अर्निंग स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही हायर पॅकेज मध्ये अपग्रेड करू शकता. डिसएडव्हान्टेज हा असतो की तुम्हाला स्किल्स कमी मिळतात आणि अर्निंग अपॉर्च्युनिटीज कमी होतात. जस्ट हा एक डिफरन्स आहे. आणि त्याच्याशिवाय जेव्हा तुम्ही अपग्रेड करायला जाता, फॉर एक्झाम्पल तुम्ही फायनान्स मास्टरी मध्ये एनरोल करता आणि इन फ्युचर जेव्हा तुम्ही बिझनेस मास्टरी बंडल मध्ये एनरोल करायला जाता, तर तुम्हाला बिझनेस मास्टरी बंडलची पूर्ण फीस पे करावी लागतो. त्यावेळेस फायनान्स मास्टरीचा जो कॉस्ट आहे तो मायनस होत नाही. हा एक ड्रॉबॅक आहे. बट जर तुमच्या जवळ खरंच मनी इश्यू आहे तर तुम्ही कमी पॅकेज पासून स्टार्ट करू शकता. इन फ्युचर तुम्ही अपग्रेड करा. बघा, तुम्ही आता इथपर्यंत आले आहे तर तुम्हाला तर ही आयडिया आलीच असेल की तुम्हाला कोर्सेस बाय करावे लागतील. ठीक आहे, तर इथे इन्व्हेस्टमेंट आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे, विथ द लाईफ टाइम ऍक्सेस आहे. ज्यावेळेस तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करता, स्पोर्ट्समध्ये
एनिथिंग जेही तुम्ही शिकता तुमच्या लर्निंगसाठी, तुमच्या अपग्रेडेशनसाठी, तर तुमचे पेरेंट्स त्याच्यासाठी तुमच्यावर कितीतरी रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले आहे. तर सेम हिअर बिझगुरुकुल हा एक ऑनलाईन ई लर्निंग प्लस अर्निंग प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला मल्टिपल अर्निंग अपॉर्च्युनिटीज तुम्हाला देतो. सो तुम्हाला वन टाइम इथे एनरोल करावंच लागेल. तुमचा नेक्स्ट डाऊट हा असतो की मी करू शकेल का, माझ्याजवळ तर पैसे नाही आहे इन्व्हेस्ट करायला, मी कसं करू. बघा, मी ज्यावेळेस एनरोल केलं होतं त्यावेळेस माझ्याजवळ पण पैसे नव्हते, बट मी पैसे अरेंज केले. माझ्या मुलीच्या खाऊच्या पैशातून मी स्टार्ट केलं होतं, कारण मला माहिती होतं मला माझे स्किल्स अपग्रेड करणं किती नेसेसरी आहे. तर तुम्ही तुमच्या पेरेंट्स कडून घेऊ शकता, तुम्ही तुमच्या स्पाउस कडून घेऊ शकता पैसे, कारण तुम्ही तुमच्या स्किल्सवर इन्व्हेस्ट करत आहे. सो इट्स मॅन्डेटरी टू अरेंज मनी टू अपग्रेड युअर स्किल. बघा, एवढे सगळे प्रॉब्लेम्स लक्षात ठेवूनच बिझगुरुकुलनी कोर्सेसच्या प्राइजेस इतक्या अफोर्डेबल ठेवल्या आहे की स्टुडंट्स, हाऊसवाईफ्स, वर्किंग प्रोफेशनल ज्यांची सॅलरी कमी आहे तेही लोक एनरोल करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही प्राइजेस डिवायडेड बाय नंबर ऑफ कोर्सेस केले तर प्रत्येक कोर्स जो आहे तो तुम्हाला 586 रुपीजचा येतो, जो मार्केटमध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ना ऑनलाईन ना ऑफलाईन. सो इतका अफोर्डेबल कोर्स जर बिझगुरुकुलनी तुमच्यासाठी ठेवला आहे तर मला तरी नाही वाटत याच्यापेक्षा रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला इतक्या मल्टिपल अर्निंग अपॉर्च्युनिटीज कोणत्याही प्लॅटफॉर्मवर मिळू शकते. तुम्हाला जर तुमची जर्नी माझ्यासोबत स्टार्ट करायची आहे तर माझ्याजवळ तुमच्यासाठी एक अमेझिंग डिस्काउंट आहे, बट तो मी या व्हिडिओच्या लास्ट मध्ये सांगा. त्याच्या आधी तुमचा एक कॉमन डाऊट मी क्लिअर करून देते की इज देअर एनी एज क्रायटेरिया. बघा, जर तुमची एज 15+ आहे तर तुम्ही स्टार्ट करू शकता आणि लॅक्स मध्ये अर्निंग करू शकता. बघा, जेव्हा तुम्ही माझ्या मेंटरशिप मध्ये एनरोल करता तर तुम्हाला माझा स्क्रॅच पासून हँड होल्ड सपोर्ट मिळते. त्याच्याशिवाय मला टेलिग्राम ग्रुपचे ऍक्सेस मिळते जिथे पीपल्स एव्हरी डे बेसिसवर त्यांच्या टेस्टिमनी शेअर करते. प्लस तुम्ही तुमचे क्वेश्चन, डाऊट्स माझ्यासोबत कॉलवर किंवा मेसेजवर क्लिअर करू शकता. त्याच्याशिवाय माझा जो पर्सनल मेंटरशिप सेशन आहे त्याचे तुम्हाला ऍक्सेस मिळते. सो जेव्हा तुम्ही माझ्या मेंटरशिप मध्ये एनरोल करता तर तुम्हाला तुमची ग्रोथ होणारच की जर तुम्ही कन्सिस्टंटली सगळ्या गोष्टी मी सांगते त्या फॉलो केल्या. तुमचा नेक्स्ट क्वेश्चन हा असेल की मी ऍज अ बिगिनर किती कमवू शकते. बघा, जर ऍज अ बिगिनर तुम्ही 30,000 to 40,000 ऍज अ बिगिनर कमवू शकता. जर तुम्ही माझ्या मेंटरशिप मध्ये मी जर तुम्हाला एक्झॅक्ट रोडमॅप तुमच्यासोबत शेअर करते ते जर प्रॉपरली तुम्ही फॉलो केले तर डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट येणार. आता तुमचा हा डाऊट असेल की जे पैसे आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये कसे येणार, तर इथे वॅलेट सिस्टीम आहे. जेही तुम्ही अर्निंग जनरेट करता ती विदिन 48 आवर्स मध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जाते, म्हणजे तुमच्या वॅलेटमध्ये जमा होऊन जाते. तुम्ही कधीही अकॉर्डिंग टू युअर नीड तुम्ही कधीही विड्रॉ करू शकता, ठीक आहे, आफ्टर 48 आवर्स. सो त्याची एकदम सिंपलची प्रोसिजर आहे, तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते. आणि खरंच पैसे अकाउंटमध्ये येते का, हा जो डाऊट आहे तुमचा मी पहिलेच व्हिडिओच्या स्टार्टिंगला क्लिअर केलेला आहे. नाउ व्हाय शुड यू जॉईन टीम श्रुती. तुम्ही माझ्याच टीम मध्ये का बरं एनरोल करायला पाहिजे. तुम्ही माझे रिझल्ट तर बघितले आहे. मी एव्हरी वीकचे 50,000+ मंथची 1,00,000+ माझी अर्निंग असते. माझ्या स्टुडंट्सचे पण तुम्ही रिझल्ट बघितले आहे. नेक्स्ट मी माझ्या स्टुडंटच्या ज्या टेस्टिमनीज आहेत त्या पण अटॅच केल्या आहेत, त्या पण तुम्ही एकदम प्रॉपरली ऐका की मी माझ्या मेंटरशिप मध्ये माझ्या स्टुडंट्सला किती चांगली ट्रेन करते. परंतु माझे मिस्टर सायबर डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे ते कोणत्याही गोष्टीला तयार होत नव्हते आणि असंच इंस्टाग्रामवर मी सतत स्क्रोल करत असताना श्रुती मॅमची रील्स बघितली आणि ती रील्स बघितल्यानंतर मी इतके अटॅच झाले ना. त्यानंतर मी त्यांची पूर्ण ID चेक केली आणि त्यातील सगळ्या रील्स बघितल्या आणि त्या रील्स बघितल्यानंतर मला असं जाणीव झालं की त्यांची माझी सिच्युएशन सेम आहे, तर त्यांच्यावर माझा अधिक ट्रस्ट निर्माण झाला. त्यानंतर मी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि मॅमनी इतका छान सपोर्ट केला, मला पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये दिली. मी त्यांना सतत क्वेरीजसाठी कॉल करत होते, मेसेज करत होते, परंतु त्यांनी छानपणे मला रिप्लाय दिला. घरी सुद्धा मिस्टरांना व्यवस्थित इन्फॉर्मेशन देऊन मॅमसोबत बोलणं करून घेतलं. त्यानंतर मी खूप कमी दिवसामध्ये त्यांच्याकडे एनरोलमेंट केली. त्यानंतर सुद्धा मॅमनी मला खूप सपोर्ट केला, प्रत्येक वेळी पर्सनल गायडन्स दिला. त्यानंतर माझी अफिलिएटिंग मार्केटिंगची जर्नी तर सुरूच होती, परंतु मला काहीतरी वेगळं करायचं असं 2 वर्ष माझ्या मनात होतं. त्यामुळे मी YouTube कसे सुरू करावे याचे खूप व्हिडिओ बघितले, परंतु मला काहीच माहिती समजली नाही. त्यानंतर YouTubeसाठी कोणते लेक्चर महत्त्वाचे आहेत हे सुद्धा मॅमनी मला गायडन्स केला. त्यांच्या गायडन्स खाली ते सर्व व्हिडिओ बघून फायनली 12 ऑगस्ट 2025ला माझं स्वतःच नमिता पाटील या नावाने चॅनेल सुरू केलं आणि त्यापासून मी इतकी खुश आहे ना. माझं स्वतःचं लाईफ मी मुलासोबत एन्जॉय करत ह्या दोन्ही जर्नी मी करत आहे. या पूर्ण प्रोसेसमध्ये मॅमनी मला इतका छान सपोर्ट केला किंवा एक राईट गायडन्स केलं, त्यामुळे मी श्रुती मॅमची खूप खूप आभारी आहे. आणि आजही माझी कोणतीही क्युरी असेल तर त्या एकदम सॉल्व्ह करतात. त्यामुळे वन्स अगेन थँक्यू सो मच. माझं नाव सोनाली आणि माझं एज्युकेशन BSc मायक्रोबायोलॉजी. मी पहिले एक हाऊसवाईफ होते, आता एका छोट्या मुलीची आई आहे. तिला सांभाळून
तिला सांभाळून घरकाम वगैरे सगळं करून मी माझी डिजिटल स्किल मार्केटिंग जे आहे ते सुरू केली आहे. मला सुरुवातीला वाटायचं की फक्त डिजिटल मार्केटिंग हा एक स्कॅम आहे, पण जेव्हा मी स्वतः सुरुवात केली आणि काम केलं तेव्हा माझं सगळं लाईफ चेंज झालं. आज मी घरबसल्या फक्त थोडा वेळ देऊन अर्निंग करू शकते आणि सर्वात खास म्हणजे मला वर्क फ्रॉम होम जॉबसुद्धा मिळालेली आहे. हे एका रात्रीत झालं नाही, यामागे माझी मेहनत, माझी कन्सल्टन्सी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी खूप छान अशी मेंटरशिप. माझी मेंटॉर आहे श्रुती मॅम, खूप छान मेंटॉर आहे माझ्या त्यांनी मला वेळोवेळी गाईड केलं. जेव्हा मला जे क्वेश्चन होते ते मला त्यांनी वेळोवेळी गाईड केले, तेव्हा त्यांनी मला सगळं सांगितलं. त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. आता मी घर सांभाळून, मुलीला वेळ देऊन, स्वतःसाठी काहीतरी नवीन करून हे डिजिटल स्किल शिकले आणि स्वतःला वेळ देत सगळं काम करते आणि माझी अर्निंग सुरू झाली आहे. आज जेव्हा पेमेंट क्रेडिटचा मेसेज येतो तेव्हा खूप आनंद होतो, कारण हे माझ्या स्वतःच्या मेहनतीचे फळ तर आहेच, पण माझ्या मागे जे मेंटरशिप आहे श्रुती मॅम, त्यांच्यामुळे पण हे सगळं शक्य झाले. जर मी माझ्या मेंटॉरशिपमध्ये एनरोल केलं होतं. नाऊ शी विल लाईक टू नो की माझे मेंटॉरशिप सेशन्स कसे असतात, काय गाईड म्हणजे जेही वाटते प्रॉपर गायडन्स सगळं सांगू शकते. मॅमचा प्रॉपर गायडन्स मिळतोच टाइम टू टाइम, आणि जेव्हा पण मॅमला काही डाऊट विचारलं तर मॅम लगेच रिप्लाय देतात किंवा त्यांचा व्हॉइस नोट तर पाठवतातच की तू असं कर तसं कर. कुठेही स्टक झालं तर त्या नेहमी हेल्प करतात आणि त्यांचे सेशन्स जे आहेत ते खूप हेल्पफुल असतात. थँक्यू. सो म्हणजे हा जो आहे ना, व्हर्च्युअल बँक इट्स रिअल. सो रिअल मध्ये आम्ही लोक भेटतो. मला फक्त हेच सांगायचं आहे. ही सगळी अर्निंग मी माझं घर सांभाळून आणि मुलगी सांभाळून करते. सो इट्स नॉट अ जोक की मंथली 1 लाख प्लस ची अर्निंग जनरेट करणं. सो तुम्ही एका अशा पर्सन कडून शिकता जो ऑलरेडी इतके अमेझिंग रिझल्ट क्रिएट करत आहे. माझ्याजवळ स्किल्स आहे, माझ्याजवळ एक्सपिरियन्स आहे. डेफिनेटली मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार की तुम्ही पण माझ्यासारखे डेफिनेटली ग्रो करणार जर तुम्ही एक्झॅक्ट रोडमॅप, एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी माझी यूज कराल तर. आय नो हे सगळे अमेझिंग रिझल्ट बघितल्यावर तुम्ही मन बनवले असेल की मला पण माझी जर्नी स्टार्ट करायची आहे श्रुती सोबत. सो मी तुम्हाला सांगून देते की जॉईनिंग प्रोसेस काय आहे. बिफोर जॉईनिंग प्रोसेस लेट मी टेल यू अबाउट अमेझिंग डिस्काउंट ऑन दिस कोर्सेस. लेट मी टेल यू. सो बिझनेस मास्टर बंडलचा जो वेबसाईट प्राइस आहे तो आहे 35,000 रुपीज, आणि जर तुम्ही त्याच्यात जर माझी मेंटॉरशिप आहे ती जर 10,000 ऍड केली तर 45,000 रुपीज तुम्हाला बिझनेस मास्टरचा कॉस्ट पडतं. बट लेट मी टेल यू अबाउट अमेझिंग डिस्काउंट. सो जर तुम्ही माझा जो कुपन कोड आहे दॅट इज SHR238167 हा जो अप्लाय करतात, हा अप्लाय केल्यानंतर तुम्हाला मेंटॉरशिप चार्ज एकदम 0 होऊन जातो. आणि त्याच्यानंतर जो कुपन कोड आहे तो अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला बिझनेस मास्टरचा जो फायनल कॉस्ट आहे 26,999 तुम्हाला पे करावं लागतं. आणि आता तुम्ही मन बनवलेलं तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करायला पाहिजे. सो विदिन 24 आवर्स जर तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करता तर तुम्हाला जी माझी मेंटॉरशिप आहे विच इज 10,000 रुपीज ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळते जर तुम्ही विदिन 24 आवर्स मध्ये एनरोल करता. मला 1-to-1 कन्सल्टेशन मिळेल जस्ट आफ्टर एनरोलिंग विथ मी. आपण डिस्कस करतो कशी तुमची जर्नी तुम्ही स्टार्ट करता. बघा, जेव्हा तुम्ही तुमची जर्नी माझ्यासोबत स्टार्ट करता तर तुम्हाला इन्स्टंटली माझ्या टेलिग्राम ग्रुपचे ऍक्सेस मिळून जाते जिथे आम्ही आमचे ड्रीम्स डिस्कस करतो. तुम्हाला तुमचे ड्रीम्स अचीव्ह करायसाठी काय काय करावे लागेल, इनिशियली कोणती स्टेज घ्यावी लागेल, तुम्हाला काय काय गोष्टी एकदम पॉसिबल आहे ज्या तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला माझे जो एव्हरी वीक Q&A सेशन्स होतो ज्याच्यात मी तुमचे डाऊट्स क्लिअर करते, लाईव्ह प्रोफाईल रिव्ह्यू करते की म्हणजे तुम्ही कुठे चुकत आहे, तुम्हाला कोणत्या इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, तुम्हाला कोणते गॅजेट्स यूज करायला पाहिजे, तुम्हाला कसा कॅमेरात शूट करायला पाहिजे, तुम्ही इनिशियली कोणते कोर्सेस शिकायला पाहिजे, सगळ्या गाईडलाईन्स तुम्हाला प्रोव्हाइड करते मी. आणि इट्स ओनली फ्री फॉर द टीम श्रुती. तुम्हाला माझा 1-to-1 कन्सल्टेशन पण कॉल मिळतो की जिथे तुम्ही तुमचे सगळे ड्रीम्स, गोल्स माझ्यासोबत डिस्कस करू शकता. सो इट्स ओनली बेनिफिशियल फॉर द स्ट्रीम श्रुती. आय नो एवढी अमेझिंग अपॉर्च्युनिटी तुम्ही मिस तर नाही करू शकत, स्पेशली माझी मेंटॉरशिप. सो पेमेंटचा प्रोसेस मी तुम्हाला सांगते. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म मिळेल. तो फॉर्म तुम्हाला कसा फिल करायचा आहे, काय करायचं आहे, बंडल्स कसे सिलेक्ट करायचे मी पूर्ण स्क्रीनवर एक्सप्लेन केलं आहे. जेव्हा तुमच्यासोबत मी बिझनेस मास्टर बंडलचा एनरोलमेंट फॉर्म शेअर करते तेव्हा असा फॉर्म ओपन होतो. तुम्हाला तुमचं नाव, तुमचा ईमेल ID, तुमचा फोन नंबर फिल करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही ईमेल ID फिल करता आधी आणि नंतर कोणतीही स्पेस नसायला हवी. ठीक आहे. पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे ज्याच्यात कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर रिक्वायर्ड आहे. फॉर एक्झाम्पल श्रुती@123 मी S कॅपिटल घेतलाय. ठीक आहे. स्टेट सिलेक्ट करा, प्रोसीड टू कोर्स सिलेक्शन. इथे तुम्हाला रेफरल कोड एंटर करायला येईल.
जिथे तुम्हाला एंटर करायचं आहे SHR238167. ठीक आहे. बिझनेस मास्टरी बंडल कम्प्लीट पेमेंटवर क्लिक करा. नंतर टर्म्स अँड कंडिशन रीड करून द्या, त्याच्यावर क्लिक करा, नंतर फिनिश करा. ठीक आहे. फिनिश केल्यानंतर तुम्हाला पेमेंटवाला ऑप्शन येईल. इथे आता तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला कोणता पेमेंट मोड चूज करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही मला स्क्रीनशॉट शेअर करा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर, जो तुमच्या DM मध्ये शेअर केला आहे. थँक्यू. लास्ट मध्ये मी तुम्हाला एकच म्हणू इच्छिते की बघा, एक तर तुम्ही बहाणे बनवू शकता, नाहीतर पैसा. चॉईस इज युअर्स.